नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ए-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जीन पियाजे यांच्या मते विकासाच्या कोणत्या अवस्थेत मूल हे प्रतिकात्मक विचार सिम्बॉलिक थॉट्स करू लागतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, जीन पियाजे यांच्या मते विकासाच्या पूर्वक्रियात्मक पूर्वक्रियात्मक या अवस्थेत मूल हे प्रतिकात्मक विचार करू लागते. प्रश्न क्रमांक 2, अध्ययन ही कोणती प्रक्रिया आहे. तर अध्ययन ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 अंतर्गत. कोणती अंतर्गत प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 3, बालकाच्या विकासाची सुरुवात कुठून होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रसूतीपूर्व अवस्थेपासून. प्रसूतीपूर्व अवस्थेपासून बालकाच्या विकासाची सुरुवात ही होते. प्रश्न क्रमांक 4, बुद्धिमत्ता मोजण्याचे पहिले साधन कोणी तयार केले आहे. तर बुद्धिमत्ता मोजण्याचे जे पहिले साधन आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 अल्फ्रेड बिने. कोणी अल्फ्रेड बिने यांनी तयार केले होते. प्रश्न क्रमांक 5, अध्यापन म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे तर डॅश करणे होय. तर अध्यापन म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मार्गदर्शन. काय आहे? मार्गदर्शन करणे होय. प्रश्न क्रमांक 6, डिस्कॅक्युलिया कशाशी संबंधित आहे. तर डिस्कॅक्युलिया हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 गणितीय अक्षमता. कशाशी? गणितीय अक्षमता यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा लॉरेन्स कोहलबर्ग. कोणी? लॉरेन्स कोहलबर्ग या मानसशास्त्रज्ञाने नैतिक विकासाचा सिद्धांत हा मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, वर्गातील हुशार मुलांचे मन रमवण्यासाठी शिक्षकाने काय करावे. तर वर्गातील हुशार मुलांचे मन रमवण्यासाठी शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 2 त्यांना कठीण प्रश्न सोडवायला द्यावे. काय केले पाहिजे? शिक्षकाने त्यांना कठीण प्रश्न सोडवायला द्यायला हवे. प्रश्न क्रमांक 9, सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग प्रक्रियेत किती विद्यार्थी असतात. तर सूक्ष्म अध्यापन प्रक्रियेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 5 ते 10. किती? 5 ते 10 विद्यार्थी असतात. प्रश्न क्रमांक 10, बालक हा शिक्षणाच्या प्रक्रियेत डॅश आहे. तर बालक हा जो आहे तर तो पहा शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ऑप्शन क्रमांक 1 केंद्रबिंदू आहे. काय आहे? केंद्रबिंदू आहे. प्रश्न क्रमांक 11, अंतर्गत प्रेरणेचे इंट्रेन्सिक मोटिवेशनचे उदाहरण कोणते. तर अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण हे पहा ऑप्शन क्रमांक 3 ज्ञान मिळवण्याची इच्छा. कोणती आहे? ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे. प्रश्न क्रमांक 12, प्रयत्न आणि प्रमाद सिद्धांताचे जनक कोण आहेत. तर प्रयत्न आणि प्रमाद सिद्धांताचे जे जनक आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 थॉर्नडाईक. कोण आहेत? थॉर्नडाईक हे आहेत. प्रश्न क्रमांक 13, भाषिक कौशल्य कोणते आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे. काय आहे? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे हे भाषिक कौशल्य आहेत. प्रश्न क्रमांक 14, वर्गातील वातावरण कशावर अवलंबून असते. तर वर्गातील वातावरण हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 शिक्षकाचे व्यक्तिमत्व. कशावर? शिक्षकाचे व्यक्तिमत्व यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 15, बालमानसशास्त्र कोणत्या गोष्टीचा अभ्यास करते. तर बालमानसशास्त्र हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे केवळ मुलांच्या वर्तनाचा, दुसरा आहे मुलांच्या विकास अवस्थांचा आणि तिसरा आहे पहा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा. या तिन्ही गोष्टीचा बालमानसशास्त्र अभ्यास करते. प्रश्न क्रमांक 16, शाळेच्या वातावरणाचे मुलांच्या विकासावर काय परिणाम होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सकारात्मक. तर शाळेच्या वातावरणाचे मुलांच्या विकासावर सकारात्मक हा परिणाम होतो.
प्रश्न क्रमांक 17, कोहलरचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर होता? तर कोहलरचा जो प्रयोग होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 चिंपॅन्झी. कोणत्या प्राण्यावर? चिंपॅन्झी या प्राण्यावर होता. प्रश्न क्रमांक 18, मुलांच्या सामाजिकीकरणास सुरुवात कुठून होते? तर मुलांच्या सामाजिकीकरणास पहा सुरुवात ही ऑप्शन क्रमांक 1 कुटुंबापासून. कुठून होते? कुटुंबापासून सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 19, रचनावादी विचारधारेचे समर्थक कोण आहेत? तर रचनावादी विचारधारेचे समर्थक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा पियाजे आणि वायगोस्की. कोण आहेत? पियाजे आणि वायगोस्की हे आहेत. प्रश्न क्रमांक 20, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता असे कोणी म्हटलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा टर्मन. टर्मन यांनी बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 21, वर्गातील वेळ वाचवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर वर्गातील वेळ वाचवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 व्याख्यान पद्धती. कोणती? व्याख्यान ही पद्धत वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी कोणती शिक्षण पद्धत योग्य आहे? तर अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 उपचारात्मक शिक्षण. कोणती? उपचारात्मक शिक्षण ही शिक्षण पद्धत योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23, मानवी गरजांचा श्रेणीक्रम सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर मानवी गरजांचा श्रेणीक्रम सिद्धांत जो आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 अब्राहम मॅस्लो. कोणी? अब्राहम मॅस्लो यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, प्रगतिशील शिक्षणात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन शिक्षकाची भूमिका काय असते? तर प्रगतिशील शिक्षणामध्ये शिक्षकाची जी भूमिका असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे सुलभक, दुसरा आहे मार्गदर्शक आणि तिसरा आहे पहा मित्र. या तिन्ही गोष्टीमध्ये शिक्षकाची भूमिका असते. प्रश्न क्रमांक 25, स्मरण प्रक्रियेत पुनर्प्राप्ती म्हणजे काय? तर स्मरण प्रक्रियेत पुनर्प्राप्ती म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 साठवलेली माहिती आठवणे. काय? पुनर्प्राप्ती म्हणजे साठवलेली माहिती आठवणे. प्रश्न क्रमांक 26, मूर्त क्रियात्मक अवस्था कोणती आहे? तर मूर्त क्रियात्मक अवस्था जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 7 ते 11. किती आहे? 7 ते 11 वर्षे इतकी आहे. प्रश्न क्रमांक 27, वर्गातील नियम कसे असावे? तर वर्गातील प्रश्न क्रमांक 27, वर्गातील नियम कसे असावे? तर वर्गातील नियम हे पहा ऑप्शन क्रमांक 3 लवचिक असावे. कसे असावे? लवचिक असावे. प्रश्न क्रमांक 28, अध्यापन ही एक कशी प्रक्रिया आहे? तर अध्यापन ही एक पहा ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक प्रक्रिया. कशी आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 29, मुले शिकतात याचं कारण काय आहे? तर मुले शिकतात याचं कारण असं आहे की पहा ऑप्शन क्रमांक 1 मुले हे जिज्ञासू असतात. काय असतात? मुले हे जिज्ञासू असतात. प्रश्न क्रमांक 30, अध्ययन प्रभावी करण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर करावा? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा अध्ययन प्रभावी करण्यासाठी पहिला आहे पहा आवडीचा, दुसरा आहे सराव आणि तिसरा आहे पहा दृष्ट श्राव्य साधने. या तिन्ही घटकाचा वापर करावा. कशासाठी? तर ते अध्ययन प्रभावी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 31, शिक्षकाची वृत्ती कशी असावी? तर शिक्षकाची वृत्ती ही पहा ऑप्शन क्रमांक 1 सकारात्मक. कशी असावी? सकारात्मक असावी. प्रश्न क्रमांक 32, सृजनशीलतेच्या विकासासाठी कोणती पद्धत योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिली आहे चर्चा पद्धत, दुसरी आहे प्रकल्प पद्धत आणि तिसरी आहे पहा प्रयोग पद्धत. या तिन्ही ज्या पद्धती आहेत तर ते सृजनशीलतेच्या विकासासाठी योग्य पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 33, अध्ययन म्हणजे वर्तनातील डॅश बदल होय. तर अध्ययन म्हणजे वर्तनातील पहा ऑप्शन क्रमांक 2 कायमस्वरूपी. काय आहे? अध्ययन म्हणजेच वर्तनातील कायमस्वरूपी बदल होय. प्रश्न क्रमांक 34, शिक्षक हा समाजाचा डॅश आहे. तर शिक्षक हा जो समाजाचा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा शिक्षक हा समाजाचा निर्माता आहे, सेवक आहे, मार्गदर्शक आहे. प्रश्न क्रमांक 35, अध्यापन पद्धती निवडताना काय पाहावे?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच विषयाचे स्वरूप, दुसरं आहे मुलांचे वय आणि तिसरं आहे पहा वेळेची उपलब्धता. या तिन्ही गोष्टी अध्यापन पद्धती निवडताना पाहावे. प्रश्न क्रमांक 36 रचनावादी वर्गात विद्यार्थी काय करतात? तर रचनावादी वर्गात विद्यार्थी काय करतात? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा स्वतः ज्ञान निर्माण करतात. काय करतात? स्वतः ज्ञान निर्माण करतात. प्रश्न क्रमांक 37 समावेशक शिक्षकाचे उद्दिष्ट काय आहे? तर समावेशक शिक्षकाचे उद्दिष्ट हे पहा ऑप्शन क्रमांक 1 सर्वांना शिक्षण. काय आहे? सर्वांना शिक्षण हे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 मुलांचा विकास हा काय आहे? तर मुलांचा विकास हा पहा ऑप्शन क्रमांक 3 सर्वांगीण आहे. काय? सर्वांगीण आहे. प्रश्न क्रमांक 39 अध्ययन कोणत्या वेळी चांगले होते? तर अध्ययन हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 शांततेत. काय? अध्ययन हे शांततेत यावेळी चांगले होते. प्रश्न क्रमांक 40 शिक्षकाचा विद्यार्थ्याशी संबंध कसा असावा? तर शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी संबंध हा पहा ऑप्शन क्रमांक 1 मैत्रीपूर्ण. कसा असावा? मैत्रीपूर्ण असावा. प्रश्न क्रमांक 41 गार्नरचा बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतात किती बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितलेले आहेत? तर गार्नरचा बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 8 किती? एकूण 8 बुद्धिमत्तेचे प्रकार हे सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 42 अध्ययनात रस कसा निर्माण करावा? तर अध्ययनामध्ये रस कसा निर्माण करावा? तर तो ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहिला आहे पहा खेळांच्या माध्यमातून, दुसरा आहे कथांच्या माध्यमातून आणि तिसरा आहे पहा उदाहरणाच्या माध्यमातून निर्माण करावा. प्रश्न क्रमांक 43 विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे का आवश्यक आहे? तर विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे का आवश्यक आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा सर्वांसाठी. का आवश्यक आहे? सर्वांसाठी आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 44 किशोर अवस्थेतील मुलांच्या गरजा कोणत्या असतात? तर किशोर अवस्थेतील मुलांच्या ज्या गरजा असतात तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहिला आहे पहा ओळखीची गरज, दुसरा आहे स्वावलंबनाची गरज आणि तिसरा आहे पहा सामाजिक स्वीकृती. या तिन्ही गरजा मुलांच्या असतात. प्रश्न क्रमांक 45 बुद्धिमत्ता वयानुसार डॅश असते. तर बुद्धिमत्ता वयानुसार पहा ऑप्शन क्रमांक 1 वाढते. का होते? वाढत जाते. प्रश्न क्रमांक 46 स्मृती प्रक्रियेत काय महत्त्वाचे आहे? तर स्मृती प्रक्रियेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा लक्ष, सराव आणि रस. काय? लक्ष, सराव आणि रस या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 47 शिक्षणाचे माध्यम कोणती भाषा असावी? तर शिक्षणाचे माध्यम हे पहा ऑप्शन क्रमांक 1 मातृभाषा. काय? मातृभाषा ही भाषा असावी. प्रश्न क्रमांक 48 विद्यार्थी केव्हा जास्त शिकतात? तर विद्यार्थी केव्हा जास्त शिकतात? तर ते ऑप्शन क्रमांक 1 जेव्हा विद्यार्थी सक्रिय असतात. केव्हा? जेव्हा विद्यार्थी सक्रिय असतात तेव्हा ते जास्त शिकतात. प्रश्न क्रमांक 49 वर्गातील उपकरणाचा म्हणजेच TV संगणकाचा वापर कसा करावा? तर वर्गातील उपकरणाचा वापर हा पहा ऑप्शन क्रमांक 2 अध्यापन अधिक चांगले करण्यासाठी. कशासाठी? अध्यापन अधिक चांगले करण्यासाठी वापर करावा. प्रश्न क्रमांक 50 यशस्वी शिक्षक तो आहे जो डॅश करतो. तर यशस्वी शिक्षक तो आहे जो शिक्षक हा ऑप्शन क्रमांक 1 पहा जो शिक्षक हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण करतो. का आहे? जो शिक्षक हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण करतो तोच यशस्वी शिक्षक आहे. प्रश्न क्रमांक 51 बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार संगीताची जाण असणे म्हणजेच कोणती बुद्धिमत्ता होय? तर संगीताची जाण असणे म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2 संगीत विषयक. काय? संगीत विषयक बुद्धिमत्ता होय. प्रश्न क्रमांक 52 मूल्यमापन कशासाठी केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा विद्यार्थ्याची पातळी समजण्यासाठी. कशासाठी? मूल्यमापन हे विद्यार्थ्याची पातळी समजण्यासाठी केले जाते. प्रश्न क्रमांक 53 अध्ययन प्रक्रियेत शिक्षकाचे स्थान काय आहे? तर अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षकाचे जे स्थान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक आणि सुलभक. काय? मार्गदर्शक आणि सुलभक हे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 54
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे शारीरिक व मानसिक विकास, दुसरा आहे पहा बौद्धिक व भावनिक विकास आणि तिसरा आहे पहा सामाजिक आणि नैतिक विकास. प्रश्न क्रमांक 55 बुद्धिमत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसोटीला काय म्हणतात? तर बुद्धिमत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसोटीला पहा ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिमत्ता चाचणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 56 प्रायोगिक पद्धतीने शिकवल्याने काय होते? तर प्रायोगिक पद्धतीने शिकवल्याने पहा ऑप्शन क्रमांक 1 ज्ञान कायमस्वरूपी राहते. काय होते? ज्ञान कायमस्वरूपी राहते. प्रश्न क्रमांक 57 शालेय शिस्त कशी असावी? तर शालेय शिस्त ही पहा ऑप्शन क्रमांक 2 आत्मशिस्त असावी. कशी असावी? आत्मशिस्त असावी. प्रश्न क्रमांक 58 वर्ग अध्यापनात प्रश्नाचे महत्त्व काय? तर वर्ग अध्यापनामध्ये प्रश्नाचे महत्त्व हे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासणे, दुसरा आहे विद्यार्थ्याचे लक्ष वेधणे आणि तिसरा आहे पहा विचार प्रक्रियेला चालना देणे. प्रश्न क्रमांक 59 मुलांच्या चुकांकडून शिक्षकाने कसे पाहावे? तर मुलांच्या चुकांकडून शिक्षकाने का पहा ऑप्शन क्रमांक 2 शिकण्याची संधी. काय? शिकण्याची संधी पाहावे. प्रश्न क्रमांक 60 शिक्षण ही मुख्यत्वे कशी प्रक्रिया आहे? तर शिक्षण ही पहा मुख्यत्वे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे एक साधना, दुसरा आहे एक साध्य आणि तिसरा आहे पहा सतत चालणारी प्रक्रिया. या तिन्ही प्रक्रिया आहेत.